100 EMA आहे. विकली चार्ट वरती मी तो बघतोय. आणि याच्या आधीच जे मला इनपुट मिळालेलं होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि तुम्हाला अशी विनंती केलेली होती की ग्रुप डिस्कशन आहे, तर त्याच्यामुळे मी जे 2 मुद्दे सांगितले, एक टॅक्स हार्वेस्टिंग विषयीचा, त्याच्याविषयीची PDF मी ऑलरेडी पोस्ट केलेली आपल्या ग्रुपमध्ये. आणि या ग्राफ विषयीचा. तर या दोन्ही विषयी जर तुमची काही मतं असली किंवा तुम्हाला काही अजून ऍडिशनल इनपुट किंवा तुमचं जे काही तुम्ही चार्ट किंवा जे काही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरत असाल, तर ती जरूर शेअर करा सगळ्यांसाठी. प्रत्येकाच्या साठी हे खूप महत्वाचं असतं. कारण आपले जे काही आपण प्रॅक्टिस करतो एखादी स्ट्रॅटेजी ठरवून, तर ती पूर्णपणे क्लिअर करणं किंवा त्याच्यातल्या चुका उणिवा सगळ्या बाहेर काढणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. प्रसादजी, बोला ना तुम्ही. टॅक्स हार्वेस्टिंग करताना समजा माझी हा. 2 वेगळ्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट असतील, हो. तर आज एकीकडे सेल केला आणि दुसऱ्या अकाउंटला म्हणजे माझ्याच दुसऱ्या अकाउंटला बाय केला, तर तसं हा. चालतं का ते स्पेक्युलेशन मध्ये नाही, जायचं? नाही, नाही, ते इंट्राडे मध्ये जाईल. कारण एका पॅन कार्डच्या अंडर तुम्ही किती पण अकाउंट तुमचे असू दे, तर ते एकच अकाउंट धरलं जातं. ओके, हा. ठीक. तर एका नाही पॅन पण कार्डच्या पण अंडर जर तुम्ही सेम डे केलं, तर तो अलाउड नाहीये. हम्म, एका पॅन कार्डच्या अंडर जर तुम्ही आज विकले आणि दुसऱ्या दिवशी खरेदी केले, तरच ते हार्वेस्टिंग झालं. अदरवाईज ते सेम ओके, डे ट्रान्झॅक्शन धरलं जाईल. ओके, ओके. कारण दुसऱ्या दुसऱ्या पॅनच्या अकाउंट मधून करायचं म्हणजे परत तिथे पैसे पण तिथे ठेवले पाहिजेत ना तेवढे मग हो, विकत म्हणजे घ्यायला. हा, बरोबर आहे. पण कसं आहे आता, आपल्याला हे सगळे व्यवहार पूर्ण हो. करायचे आहेत 25 तारखेपर्यंत. हो, हो. 25 तारखेच्या आत, 27 तारखेला हा म्हणजे हे येणार वर्ष नाही इकडे? संपेल इन्कम टॅक्सच्या दृष्टीने. तर का? त्याच्यामुळे हा सेटलमेंट असते ती 2 दिवस आधी होते ना. हो, हो, हो. 30 तारीख, हा 31ला. प्रसादजी, अनम्यूट करून बोला प्लीज. नाही म्हटलं, हा 31ला सुट्टी आहे ना, का ते बँक हॉलिडे बहुतेक. 31ला हम्म, 31ला सुट्टी आहे. मार्केटही बंद असणार आहे त्या दिवशी. आणि कधी पण हम्म. 2 दिवस आधी शेवटचं सेटलमेंट धरलं जातं. त्याची तारीख पण असते, आपल्या एक्सचेंजवरती पण ती बघायला मिळते. तर ती ओके, तारीख ओके. तुम्ही ती तारीख तुम्ही बघा. म्हणून जास्त शेवटची वाट न बघता 24-25 तारखेपर्यंत हे सगळे अरेंजमेंट करा की किती फंड्स आपल्याला लागणार आहेत. नवऱ्याच्या खात्यामधनं किती शेअर्स विकायचे आहेत, बायकोच्या खात्यामध्ये किती शेअर खरेदी करायचे आहेत आणि कुठले कुठले. तर हे 3-4 दिवसांसाठी आपल्याला या ऍडजस्टमेंट करायला लागणार आहेत. तर त्या जरूर करा. आणि हार्वेस्टिंग करा. भरपूर मोठा लॉस बुक करून ठेवा आता. आणि तो कॅरी फॉरवर्ड 8 वर्ष बिंदास करा. पुढची वर्ष भरपूर आपल्याला नफा देणारी असणार आहेत असं मला खात्रीने वाटतं. तर त्याचा फायदा घ्या. एकदम त्यावेळेला टॅक्स लायबिलिटी आली, तर अरे हे सगळे लॉस मधले शेअर आता मला काही उपयोगाचे नाही आहेत, कारण ते आता बऱ्यापैकी मुद्दल रेटला आलेले आहेत. तर असं त्यावेळेला होऊ देऊ नका. फक्त 1 दिवसाचा प्रश्न आहे. आणि मालकी हक्क बदला फक्त. आपल्या अकाउंटमधनं दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये स्विच ओव्हर करा. दुसऱ्या दिवसाची पण रिस्क घेऊ नका. आणि याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना ऑफर देतो की ब्रोकरेज अतिशय लोएस्ट, म्हणजे डिलिव्हरीसाठी 0 ब्रोकरेज, फक्त तुम्हाला STT वगैरे लागू शकेल. तर या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्ही कोणी जर माझ्याकडे खाते उघडली, तर तुम्हाला खाते उघडायचा पण कुठलीही कॉस्ट नाही. तुम्हाला डिलिव्हरी ब्रोकरेज 0 लागेल. हवं असलं तर तुम्ही हे सगळे ट्रान्झॅक्शन करा तुमचे. नंतर तुम्ही खातं नाही चालू ठेवलं तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण कोणी किती खाती सांभाळायची हे प्रत्येकाच्या लिमिटेशनचा भाग असतो. पण तुम्हा सगळ्यांसाठी माझ्याकडनं ही ऑफर आहे की डिलिव्हरी ब्रोकरेज 0 मी तुम्हाला लावून देतो. इंट्राडे ट्रान्झॅक्शन तुमचे फक्त ₹5 पर ट्रेड. लक्षात घ्या, एवढं ब्रोकरेज कमी कुठेही नाहीये. फक्त ₹5 पर ट्रेड, म्हणजे तुम्ही 1,000 रिलायन्स घ्या किंवा 1 रिलायन्स घ्या, तुम्हाला या संपूर्ण ट्रान्झॅक्शनला फक्त ₹5 खर्च येणार आहे. खरेदी करताना ₹5, विकताना ₹5. आणि एवढे फक्त तुम्हाला ₹10 लागतील. आज अनेक जे ब्रोकर्स आहेत, झिरोदा, एंजल ब्रोकिंग, अपस्टॉक्स वगैरे, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी ₹20 पर ट्रान्झॅक्शन लागतात. ₹20 खरेदीला, ₹20 विकताना. म्हणजे ₹40 तुमचा ब्रोकरेजच्या नावे खर्च होतो. हा खर्च तुमचा सरळ ₹30 वाचणार आहे. तुम्हाला फक्त ₹5 खरेदी करताना, ₹5 विकताना लागणार आहे.
आणि डिलिव्हरी ब्रोकरेज बरेच ब्रोकर पण आता लावायला लागलेले आहेत. एंजल ब्रोकिंग मध्ये डिलिव्हरी ब्रोकरेज लागतं, ग्रो मध्ये लागतं, झिरोदा मध्ये लागतं. मी मीरा एसेटचं सबब्रोकर आहे. तर मीरा एसेटच्या सबब्रोकिंग मध्ये तुम्हाला डिलिव्हरी ट्रान्झॅक्शन झिरो मध्ये जातात. डिलिव्हरी ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला कुठलेही ब्रोकरेज लागत नाही. फक्त एसटीटी तुम्हाला लागेल, गव्हर्नमेंटचे टॅक्सेस लागतील. तर तेवढा फक्त खर्च करा. मार्च पर्यंत ही ऑफर मी तुम्हाला देतो. आणि हा ऍडव्हान्टेज एका लिंकनी फक्त 10 मिनिटात तुमचं अकाउंट ओपन होतं. व्यवहार करा आणि हवं असलं तर ते अकाउंट चालू ठेवा. नको असेल तर ते अकाउंट नंतर तुम्ही मार्च नंतर बंद केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. लीना मॅडम बोला ना. हा, मला दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे बोला. आपण हा निफ्टीचं जे तुम्ही स्टडी आता सांगितला, जो चार्ट आहे, हा. हा. तो चांगला म्हणजे छान वाटलं बघताना. फक्त कधी कधी काय होतं की डिपेंडिंग अपॉन द न्यूज किंवा ज्या काही घटना होत असतात त्याप्रमाणे किंवा प्रत्येक सेक्टरच्या बाबतीत जे काही होत असतं त्याप्रमाणे निफ्टी जरी वर जात असलं तरी आपले इंडिव्हिज्युअल शेअर्स जे स्क्रिप्ट्स आहेत ते कधी कधी खाली असतात. म्हणजे निफ्टी वर चाललंय पण हे खाली असतात. म्हणजे आय एम जस्ट ट्राईंग टू कम्पेअर. आणि रेअरली असं होतं की निफ्टी खाली आलाय आणि शेअर्स काही वर आहेत, असं फार रेअरली होतं, पण होतं. तर तसं काही आपल्याला त्याचं म्हणजे कम्पॅरिझन किंवा बाबा कसं हे काय म्हणजे आता त्याच्यातनं मी कसं जे त्या कुठलं. तुमचा प्रश्न हा. माझ्या लक्षात आला. आता हा. याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, मी निफ्टीचं फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तो अतिशय स्ट्रॉंग, म्हणजे कोणालाही 99% ऍग्री व्हायला लागेल की हो निफ्टीने असं केलेलं आहे आणि त्या 100 EMA ची जी लाईन आहे विकली बेसिसवरती ही त्यांनी रिस्पेक्ट केलेली हा. आहे. आता हो. हेच सेम जर तुम्ही अप्लाय केलं म्हणजे कसं आहे, एक तुम्हाला क्लू मिळाला. आता हा क्लू किंवा हा जो स्टडी आहे, हा स्टडी आपण बाकीच्या शेअरवर अप्लाय करून बघितला तर बघूया काय आपल्याला रिझल्ट मिळतात. हे समोर मी काही स्टॉक लावलेले आहेत. हा स्टॉक आहे टाटा स्टीलचा. हा टाटा स्टीलच्या हा. स्टॉकवरती पण तुम्ही बघा, जांभळी लाईन त्यांनी ब्रेक केलेली नाहीये. हे फेब्रुवारी 2025 मधलं उदाहरण आहे. आता याला झूम इन करतो. बघा लाल लाईन त्यांनी आणि जांभळी लाईन रिस्पेक्ट केलेली आहे की नाही किती वेळेला. आणि तो फार रेअरली, म्हणजे आता हे 2016 च्या वेळेला ज्या वेळेला तो अगदी खाली आलेलं होतं, मार्केटही त्यावेळेला पडलं होतं. मला असं आठवतं की 2016 हा कालावधी बहुतेक तरी नोटबंदीचा कालावधी होता. आणि या कालावधीमध्ये निफ्टीचा मी आधी चार्ट दाखवला तुम्हाला. तर त्यावेळेला निफ्टी सुद्धा पडला होता आणि हा टाटा स्टील सुद्धा पडलाय खाली. पण तुम्ही ओव्हरऑल जर ह्याच्यावरती बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या लाईन्स टाटा स्टीलनी सुद्धा रिस्पेक्ट केलेल्या आहेत. हे बॅक टेस्ट आपण करून बघू शकतो. हे बघा, आता इथे मी मागे आलेलो आहे, हे पार अगदी 2005 सालापर्यंत आलेलं आहे, 2003 सालापर्यंत आलेलं आहे. हे 2003 सालापासून तुम्ही बघा, हा कालावधी मी थोडस त्याला मोठा करत जातो आता. प्रत्येक वेळेला तो या लाईनच्या जवळपासच खेळत राहिलेला आहे. आणि ज्या वेळेला तो सपोर्ट घेऊन वरती गेला, या लाईनच्या खाली तो फार काळ राहिलेला नाहीये. ही 2013 ला तो खाली आलेला होता. म्हणजे ही लाईन होती 39 रुपये त्यावेळेला. आता हे स्प्लिट बोनसमुळे असा हा रेट एवढा खाली दिसतो. 39 रुपयाचा त्यावेळेला रेट होता. आणि तो खाली आलेला होता 20 रुपयापर्यंत. तिकडनं पुन्हा तो वाढला आणि नंतर मग त्यांनी आणि हा कालावधी पण तुम्ही बघा की लाल लाईनच्या खाली तो इथे पहिल्यांदा गेला समजा. ही डिसेंबर 2012 आहे आणि इथनं पुन्हा त्यांनी वरती रॅली पकडली 2014 जानेवारी, म्हणजे 1-1.5 वर्ष तो त्याच्या खाली राहिला. आणि तिथनं पुन्हा त्यांनी अपसाईड अप ट्रेंड त्याचा चालू केला. आणि जर टेक्निकलचा आधार जर घ्यायचा असला तर असं म्हणतात ना की सपोर्टच्या ठिकाणी तुम्ही खरेदी करायची असते आणि रेजिस्टन्सच्या ठिकाणी, म्हणजे जिथे लाल लाईनचा त्याला रेजिस्टन्स निर्माण होतो, तर अशा वेळेला तुम्ही तिथे सेल्स करायचं असतं. तर या ग्राफ प्रमाणे पण तुम्ही बघा तसं होताना दिसतंय की नाही, की आधीच्या ज्या सपोर्ट लाईन होत्या तर त्या त्याच्यासाठी नंतर रेजिस्टन्स लाईन झाल्या. आणि प्रत्येक वेळेला तो एकदा खाली गेल्यानंतर जर इथे तुम्ही स्टॉक विकून टाकले तुमच्याकडचे किंवा निम्मी क्वांटिटी जरी विकली की अरे नाही हा 100 आणि 200 EMA च्या खाली गेलेला आहे आता, तर दिस इज नॉट अ गुड साईन. म्हणून पोझिशन तुम्ही रिड्यूस केली लॉसमध्ये, तर आपल्याला टॅक्स हार्वेस्टिंग मध्ये त्याचा बेनिफिट झालाच, प्लस तुम्हाला डाऊनफॉल पण एवढा मिळाला. ही 2013 मधलं मी उदाहरण तुम्हाला सांगतोय. आणि इथे पण ज्या ज्या वेळेला तो वरती गेला त्या त्या वेळेला या लाईन्सला तो अडकलेला आहे. तर हा पण आपल्याला टेक्निकल जे लोक करतात ते या पद्धतीने करतात की ज्या आधी सपोर्ट लाईन्स होत्या त्या रेजिस्टन्स लाईन्स मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्यांना हे लिमिटेशन्स असतात आणि मग तो रेजिस्टन्स ट्रीट करून रेजिस्टन्सच्या जवळ विकणं
आणि सपोर्टच्या जवळ खरेदी करणं हा अगदी थंब रूल आहे आणि हा आपण वापरायला पाहिजे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक स्टॉकला हा 100 आणि 200चा ईएमए विकली लाईन्स वरती लागू होतो. बाकी थोडंसं R&D आपणही आपल्या बाजूला करायला पाहिजे. हा डिक्सॉनचा चार्ट आहे आणि डिक्सॉनचा चार्ट पण जवळपास तसंच सांगतो बघा, 200च्या जवळपास त्याला चांगल्यापैकी सपोर्ट मिळतो आणि तो त्याच्या खाली आल्यानंतर प्रत्येक वेळेला वरती रेजिस्टन्स सुद्धा फेस करतो. बघा तुम्ही इथे आता मी आलोय 2018 सालापर्यंत. या दोन्ही लाईन्स इथे जवळ होत्या 100 आणि 200 ईएमएच्या, आणि नंतर जर त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे या डिक्सॉनच्या स्क्रिप्टनी, तो कंटिन्युअस अप ट्रेंड मध्ये आहे. खाली आला तरी सुद्धा जांभळ्या लाईनच्या जवळपासच तो आलेला आहे आणि आता इथनं तो पूर्ण वरती गेल्यानंतर सुद्धा ही लाल लाईन त्यांनी ब्रेक नाही केलेली आणि हे असं झालेलं आहे. इथे त्यांनी क्रॉसओव्हर केलं त्या लाल लाईनला. ही गोष्ट आहे मार्च 2024ची आणि तिथपासून त्यांनी प्रत्येक वेळेला रिस्पेक्टच केलेला आहे. प्रसादजी, तुम्ही काय बोलताय? पण डिव्ही स्लॅब हा, बोलतोय आपण. तुम्ही डिलिव्हरीचे ब्रोकरेज सांगितलं, F&O मध्ये आहे का काही ऑफर? F&O मध्ये सुद्धा 5 रुपयेच फक्त तुम्हाला लागणार आहे. तुम्ही ट्रेड कुठलाही करा सर. तुम्ही ओके. F&O, हा, इंट्राडे करा. तुम्ही डिलिव्हरीमध्ये त्याला कन्वर्ट केलात ना की तुम्हाला ब्रोकरेज 0 आहे. आणि जर तुम्ही फक्त 5 रुपये ट्रेड तुम्ही करणार असाल तर तो इंट्राडे F&O असू दे, ऑप्शन्स असू दे, ऑप्शनला तुम्हाला फ्लॅट ब्रोकरेज लागतं 5 रुपयाचं. आणि ओके. इतर ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्हाला 5 रुपयामध्येच करून मिळतात. मग ते फ्युचर्स असेल किंवा अजून काही असेल, इंट्राडे मध्ये तुम्ही स्टॉक खरेदी करून विकलेला असेल तर प्रत्येक ट्रेडला तुम्हाला 5 रुपये लागतात फक्त. आणि हा ट्रेड कसा ते पण उदाहरण सांगतो. समजा तुम्ही 100 रिलायन्स घ्यायला टाकले तर ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने आले. 38 पहिले आले, नंतर 2 आले, नंतर 5 आले. तर त्या 100ला मिळून पूर्ण 5 रुपये एकदाच लागणार आहे. ते असे तुकडे प्रत्येक तुकड्याला लागणार नाहीये तो. पण हेच जर ओके. तुम्ही समजा ती पेंडिंग क्वांटिटी राहिलेली असेल की 100 खरेदी करायला टाकले पण 88 आले आणि उरलेले 12 तुम्ही ऑर्डर मॉडिफाय करून घेतले, तर जी ऑर्डर मॉडिफाय केली ही सेपरेट ऑर्डर धरली जाते, तर त्याला 5 रुपये तुम्हाला खर्च येईल. बाकी तुम्ही ओके. 100 घ्यायला टाकले तर पूर्ण 100ला मिळून तुम्हाला 5 रुपये लागणार आहेत, प्रत्येक ट्रेडला नाही. ओके. याची लिंक मी ठीक. आपल्या ग्रुपवरती शेअर करतो 1 दिवसासाठी. 1 दिवसानंतर मी मार्केटिंग करत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे 1 दिवसासाठी मी ती व्हॅलिड ठेवतो आणि नंतर मी ते डिलीट फॉर ऑल करून टाकेन. शक्यतो आजच करेन. ओ- मला पण म्हणजे ते काही प्रिन्सिपल मी पाळतो स्वतःचे. कोणी काही बोलत नाही, होतं अजून, बोला ना. हो, मला मला एक प्रश्न असा होता की F&O ट्रेडिंग मध्ये सिक्युरिटीज प्लेज करून जे मार्जिन मिळतं हा, त्याच्यावर तुमच्याकडे इंटरेस्ट लागेल का नाही लागणार? हे बघा, सिक्युरिटी प्लेज केल्यानंतर एक्सचेंजच्या नियमानुसार त्याला मार्जिन मध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. मार्क टू मार्केट जे असतं ना, म्हणजे समजा निफ्टी तुम्ही घेतलेला आहे वरच्या लेवलला आणि आता तो 1000 पॉईंट खाली आलेला आहे, तर 1000 गुणिले 65 म्हणजे 65,000 रुपये तुम्हाला कॅश ठेवायला लागते तिथे. ते मार्जिनच्या अगेन्स्ट ऍडजस्ट होत नाही. मार्जिन फक्त तुम्हाला एंट्रीसाठी अलाउ करतं, त्याच्यावरती कुठेही तुम्हाला इंटरेस्ट लागत नाही. म्हणजे पण तुमच्याकडे हे तुम्ही म्हणताय तो फ्युचर्स ट्रेड मध्ये आहे, पण ऑप्शन्स मध्ये तर जे मार्जिन ऑप्शन्स मध्ये पण सेम ना. ऑप्शन सेलला तर तुम्हाला मार्जिन लागणार नाही. म्हणजे मार्जिनवरती तुम्हाला कुठेही इंटरेस्ट लागणार नाही. तुम्ही खरेदी करताना खरेदी करू शकाल, इंट्राडे तुम्ही करू शकाल. पण ऑप्शन खरेदी जर तुम्ही कॅरी फॉरवर्ड केली तर ती तुमच्या पैशांनी झाली पाहिजे त्याच्यासाठी. आणि हे जे रूल्स आहेत ना, हे एक्सचेंजचे रूल आहेत, हे सगळ्या ब्रोकरकडे सेम आहेत. हो, म्हणजे मी समजा ऑप्शन सेल करतो आणि त्याच्यामध्ये जर मला आणि ती पोझिशन मी कॅरी फॉरवर्ड करतो आणि त्याच्यामध्ये बरोबर, समजा मला लॉस झाला आणि माझ्या बरोबर. अकाउंटमध्ये स्पेअर मार्जिन अवेलेबल असेल तर हा, इंटरेस्ट लागेल का नाही लागणार? नाही लागणार, नाही लागणार. ओके ओके, मी ठीक तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. तुमच्याकडे 10 लाख रुपयाचे शेअर्स आहेत समजा, सगळे ब्लू चिप वाले शेअर आहेत. तर त्याच्यावरती मार्जिन मिळालं एक्सचेंजच्या नियमानुसार 9 लाख रुपये. या 9 लाख रुपयावरती तुम्ही एक ऑप्शन सेल केला ज्याला मार्जिन लागणार होतं 2 लाख रुपयाचं. ठीक आहे. तर आता बरोबर हा बरोबर. ट्रेड समजा तुम्हाला फेवरेबल आहे, तर तो फेवरेबल हम्म, असला तर तुम्हाला अकाउंटला डेबिट कुठलाही रुपया पडत नाहीये. तर त्याच्यामुळे बरोबर तिथे इंटरेस्ट तुम्हाला लागणारच नाही. पण हा ट्रेड जर बरोबर अनफेवरेबल गेला आणि मार्क टू मार्केट समजा तुम्हाला 10,000 रुपयाचं नुकसान तिथे दिसतंय, नोशनल लॉस, तर हा नोशनल लॉस बरोबर. तुमचा मार्जिनच्या अगेन्स्ट ऍडजस्ट होत नाही. तिथे तुम्हाला तो कॅश पोर्शन असायला लागतो. म्हणजे 10,000 रुपये एवढी कॅश तुमची तिथे असणं आवश्यक असतं, तर तुम्हाला इंटरेस्ट लागणार नाही. अदरवाईज ओके तुम्हाला ओके, या 10,000 रुपयावरती तुम्हाला व्याज लागेल. समजलं समजलं. हा,
आणि ते मार्जिन एवढं कमी असतं की आपण त्यामध्ये उभं राहू शकतो सर. इनफॅक्ट ना, सपोज हा त्या मार्जिन मनीवर जर 2 लाखाच्या वर्थ मी ट्रेड बाय केला, ओके, मी ऑप्शन बरोबर बाय आहे. म्हणतोय, हो तर बरोबर. 9 लाखाच्या मार्जिन मनीवर 2 लाखावरच फक्त मला इंटरेस्ट पे करावा लागणार आहे. आणि तो जर मी इंट्राडे सोडला प्रॉफिट घेऊन, तर हा प्रश्नच येत नाही. देर इज नाही, नो प्रश्नच येत नाही. इंटरेस्ट. बरोबर आहे. तुम्हाला मार्जिन वरती इंटरेस्ट लागत नाही. म्हणजे तुमच्या स्टॉक वरती जे तुम्ही 9 लाख रुपये उभे केलेले आहेत ना, 10 लाख माल प्लेज करून 10 लाख रुपयांचे ब्लूचिप स्टॉक तुम्ही प्लेज केले मार्जिनसाठी, तर 9 लाख रुपयाचं मार्जिन तुम्हाला मिळतं ब्लूचिप स्टॉकमध्ये. 90% हेअर कट असतो त्याला. ते 9 लाख रुपयाचं जे मार्जिन मिळालं त्याच्या आतमध्ये तुमची जर पोझिशन असेल तर तुम्हाला व्याज लागणार नाही. मार्क टू मार्केट जर तुमचं कॅश पोर्शन मध्ये नसेल तर तुम्हाला व्याज लागतं त्या मार्क टू मार्केटच्या अमाऊंट वरती. बरोबर बरोबर. हा, ठीक आहे. लीना मॅडम, काही प्रश्न असेल तर विचारा. हो हो, माझा एक टॅक्सशी रिलेटेड मगाशी तुम्ही जे सांगितलं आवाज जरा होतं कमी मला येतोय, बोला ना. एक मिनिट, आता येतोय का? हा, तरी बारीकच येतोय, मगाशी एवढा मोठा नाही येतोय. बर बर. ओके, मी बघते काय आणि मग परत करते. बरं, बोला ना, काही हरकत नाही, बोला. हा, मला टॅक्स हार्वेस्टिंग विषयी जे तुम्ही बोललात ना, त्या हा संदर्भात विचारायचं होतं की आता कसं होतं की तुम्ही जेव्हा म्हणजे तुमचे पैसे घालून शेअर्स घेताय आणि विकताय, त्याच्यावरती जे काही म्हणजे टॅक्स असेल, प्रॉफिट लॉस बुकिंग वॉट एव्हर. पण माझा एक वेगळा प्रश्न होता की समजा आता जुने शेअर डिमॅट करून जसं की समजा कोणीतरी आहेत, आजोबा, त्यांचे शेअर आहेत आणि मुलांनी किंवा नातवानी ते डिमॅट केले आणि ते गेल्यानंतर ते त्यांना मिळाले व्हॉट एव्हर, बाय वारसा हक्काने. सो तुम्ही मगाशी मालकी हक्क हा शब्द वापरला, तुम्हाला आवडला. तर त्याच्यामुळे त्या ज्या दिवशी ते डिमॅट होतात, डिमॅट अकाउंटला येतात, ती प्राइस ते दाखवतात. म्हणजे ऍक्च्युअली घेतलेले असतात खूप आधी कधीतरी आणि ते ठेवलेले असतात फिजिकल फॉर्म मध्ये वगैरे. आणि ज्या दिवशी डिमॅट होऊन ज्या माणसाच्या अकाउंटला ते येतात वारसा हक्काने, तर तिकडे त्या दिवशीची प्राइस ते दाखवतं. तर माझा असा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये म्हणजे हा लॉंग टर्म लॉस प्रॉफिट धरणार की त्या ज्या दिवशी डिमॅट झालं ती जी प्राइस आहे ऐका, आणि त्याच तुमचा प्रश्न वर्षी. माझ्या लक्षात आला. एक मिनिट ऐका तुम्ही. हा याच्यामध्ये हा ना ग्रँडफादरिंग ऑफ कॉस्टिंग असा एक फॅक्टर आहे. तर हे बर ग्रँडफादरिंग कसं केलं जातं हे तुमच्या कर सल्लागाराबरोबर तुम्ही डिस्कस करा. 2018 बहुतेक ती तारीख होती. मला प्रॉपर आठवते त्याच्याप्रमाणे. 2018च्या आधी जर शेअर घेतलेले असले तर त्याला ग्रँडफादरिंग आपल्याला करायला लागतं. आणि मग त्याचा जो काही अक्युम्युलेशन तुमची प्राइस असेल ती येते, होल्डिंग कॉस्ट त्याची येते. आणि तिथपासून त्या ग्रँडफादरिंग टेक्निकनुसार जी किंमत आलेली असेल ती तुमची बेस कॉस्ट धरली जाते. आणि या किमतीवरती पुढे मग पुढचे टॅक्स कॅल्क्युलेशन चालू होतात. तर तुम्हाला आता जर ओके हे जुने शेअर्स असले आणि ते 2018च्या आधी तुम्ही डिमॅट करून स्वतःच्या नावावरती केलेले असले तर तुम्हाला ते ग्रँडफादरिंग त्याचा करून घ्यायला लागेल. तो रेट कुठला येतो तो तुम्ही कॅल्क्युलेट करा. त्याच्यानुसार 1.25 लाख प्रॉफिट तुमचा होईल इतके शेअर्स तुम्ही आज विकू शकता. आणि पुन्हा ते लगेचच दुसऱ्या दिवशी जर खरेदी केले तुम्ही तर त्याची कॉस्ट ही दुसऱ्या दिवसाच्या पासूनच्या त्या किमतीपासून पुढे धरली जाईल. आतापर्यंत जे बर तुम्ही दर वर्षाचे 1.25 लाख इन्कम टॅक्स कडनं तुम्हाला वजावट मिळते, तर याचा फायदा तुम्ही करून घेतलेला नाहीये असा त्याचा अर्थ आहे. तर झटपट तुम्हाला पराग कर जी, सल्लागाराची अपॉइंटमेंट मिळवा. कारण हे मार्च एंडिंगचे दिवस ती लोक पण बिझी असतात आणि या गोष्टीच्या मागे लागा. दिवस आपल्याकडे कमी आहेत आणि सुट्ट्या जास्त आहेत या महिन्यामध्ये. हा, कोणीतरी बोलत होतं, बोला ना. पराग जी, योगेश नामजोशी बोलतोय. मी ह्याचं उत्तर देऊ शकतो. हा, योगेश सर, बोला अ, ना. अरे वा, स्वागत आहे तुमचं. अ, हे बघा मॅडम, याच्यात असं असतं की जेव्हा ते असे वारसा हक्काने शेअर्स मिळतात ना, किंवा कुठली असेट मिळते, तेव्हा त्याला कॉस्ट टू प्रिव्हियस ओनर असं म्हणतात. त्यामुळे त्या आणि त्याचा जो दोन प्रकार आहेत, एक तर कॉस्ट आणि दुसरा टाइम पिरियड, म्हणजे लॉंग टर्म होईल का शॉर्ट टर्म होईल. तर याच्यासाठी कॉस्ट टू प्रिव्हियस ओनर आणि दी ओरिजिनल डेट ऑन विच द प्रिव्हियस ओनर होल्ड दोज शेअर्स असं धरायला लागतं. म्हणजे त्या आजोबांनी ज्या तारखेला शेअर्स घेतले असतील ते ती तारीख धरली जाते त्या केसमध्ये. त्यामुळे तुमच्या डिमॅटला जी प्राइस दिसते ती इरिलेव्हंट आहे. त्या आजोबांना काय प्राइस होती ती घ्यायला लागते. आणि त्यांनी ज्या दिवशी ती शेअर्स ते खरेदी केलेली असतील ती तारीख लॉंग टर्म कॅपिटल किंवा शॉर्ट टर्म साठी धरली जाते. असं त्याचं थोडक्यात आन्सर आहे. अच्छा. आणि अ, फिजिकल फॉर्म टू
डीमॅट नंतर केले असतील तरी हाच रूल लागू आहे का? हो हो हो, त्याचा फिजिकल किंवा डिमॅटची काही संबंध नाहीये, कारण की इन्कम टॅक्स ऍक्ट हा अतिशय क्लिअर आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 49, आता त्यांनी नवीन कायद्यात तो सेक्शन बदलला असेल, पण पूर्वीचा जो सेक्शन सांगायचा त्याच्यात दोन पिरियड होते, की एक तर टाइम ऑफ होल्डिंग आणि कॉस्ट ऑफ होल्डिंग. तर त्या कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन मध्ये जर का वारसा हक्काने ते आलेले असतील शेअर, तर त्याच्यामध्ये ओरिजिनल ओनरला जी कॉस्ट पडली असेल ती त्या आत्ताच्या ज्या वारसांना मिळते, म्हणजे ती त्यांची कॉस्ट अशी धरली जाते. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो टाइम पिरियड असतो तो सुद्धा त्याच काळाचा धरला जातो. आणि हे फक्त शेअर्स करता नाहीये, हे रिअल इस्टेट सगळ्या करता असंच आहे. हो, ओके. आणि ते खूप जुनं असलं तरीही, म्हणजे हो से हो, 80s ते खूप मधलं. जुनं असलं तरी. करेक्ट. ओके, ओके. ओके. सीए योगेश नामजोशी सर आपल्या बरोबर आहेत, तर त्याच्यामुळे मी जे काही आतापर्यंत बोललो त्याच्यावरती सरांकडनं काही टिप्पणी त्यांनी जर काही कॉमेंट केली तर मला आवडेल. म्हणजे जसं चंदू पंडित वगैरे, म्हणजे मला मराठीत एक क्रिकेट समालोचन आठवलं अगदी. व्ही करमरकर काहीतरी कॉमेंट्री करायचे आणि पंडित साहेब त्याच्यावरती स्वतःच टीका टिप्पणी करायचे. तर सर तुम्ही काहीतरी कॉमेंट द्या. आणि एक सीए आपल्याबरोबर डायरेक्टली अवेलेबल आहेत आता 1-to-1 कम्युनिकेशनसाठी. तर कोणाचा काही जर एखादा चांगला प्रश्न असेल तर तो जरूर विचारा. ओव्हरऑल मी पीडीएफ फाईल शेअर केलेली आहे. सर आपल्या बरोबर आहेतच. तुम्ही प्रश्न डायरेक्ट ग्रुपमध्येही पोस्ट केले तरी सरांपर्यंत नक्की पोहोचेल. तर सर प्लीज इनपुट काहीतरी तुम्ही द्या. मी जे बोललो ते बरोबर बोललो किंवा अजून काही त्याच्यामध्ये आवश्यक असेल तर तुमच्या शब्दांमध्ये. हा, नाही परागजी, तुम्ही म्हणजे मी सॉरी थोडीशी उशिरा जॉईन केली मीटिंग. मला फक्त एकच मुद्दा ह्याच्यात सांगायचा होता, की जो टॅक्स हार्वेस्टिंगचा चाललाय त्याच्यात, की ह्याच्यामध्ये असं असतं की ते डीमॅट अकाउंट वाईज असतं. बऱ्याच जणांना ही गोष्ट माहित नसते, पण ते डीमॅट अकाउंट वाईज तुम्ही त्याचं कॅपिटल गेन करू शकता. तुम्ही अर्थात तुमच्या टॅक्स ऍडवायझरला विचारा आणि मगच करा. पण माझं जे टॅक्सचं इंटरप्रिटेशन आहे ते असं आहे की इट इज डीमॅट अकाउंट वाईज. त्याच्यामुळे मी माझ्याकडे समजा 4 खाती असतील, तर मी त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म, लॉंग टर्म किंवा म्हणजे टॅक्स हार्वेस्टिंग जे करायचं असेल तुम्ही तर त्या पद्धतीने करू शकतो. अर्थात तुम्ही म्हटलात तसं एक दिवस थांबून शेअर घेणं हे बरोबर आहे, कारण की ओव्हरऑल शेवटी ते पॅन लेवलला लिंक होतं. पण जो टॅक्स कॅल्क्युलेशन होतं ते डीमॅट अकाउंट वाईज होतं. हे खूप महत्वाचा ह्याच्यातला फॅक्टर आहे, तुम्हाला सांगायचा होता. आणि बरोबर. दुसऱ्या अर्थातच तुम्ही तर बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजून एक टॅक्स हार्वेस्टिंगची चांगली ट्रिक ह्याच्यामध्ये अशी आहे की जे बोनस शेअर्स मिळतात, बोनस शेअर्सला ऍक्च्युली बोनस स्ट्रिपिंग नावाचा सेक्शन आहे 94 सेक्शन इन्कम टॅक्सचा. त्याच्यामध्ये बोनस स्ट्रिपिंग अलाउड नाहीये, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. कारण की त्याला एक टाइम पिरियड दिलेला आहे, त्यांनी कधी होल्ड करायचे आणि किती दिवसांनी विकायचे, 6 की 9 महिने असं काहीतरी आहे ते. पण बेसिकली काय होतं बोनसच्या केसमध्ये, त्याची समजा मला 1:1 बोनस मिळाला तर 50% प्राइस होते. आणि माझ्याकडे जर का जुने शेअर्स असतील तर ते मी आता लॉस मध्ये बुक करू शकतो. सो मला त्याच्यामध्ये लॉंग टर्म कॅपिटल लॉस होतो नॉर्मली, जर जुने म्हणजे तेवढा 12 महिन्याचा त्यांनी टाइम दिलाय मला वाटतं. त्यामुळे तो लॉंग टर्म कॅपिटल लॉस त्याच्यामध्ये बुक करता येऊ शकतो. त्यामुळे कोणाचा जर का कॅपिटल गेन हा 1.25 लाखाच्या वर निघून गेला असेल लॉंग टर्म कॅपिटल गेन, तर तो सुद्धा या पद्धतीने कमी करून येऊ शकतो. सॉरी, काहीतरी कोणी बोलत होतं का मध्ये? मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या वडिलांनी म्हणजे 90-91 साली जे शेअर्स घेतलेले आहेत ते आता त्यांना मला ट्रान्सफर करायचे आहेत. तर ते आयसीआयसीआय टू आयसीआयसीआय आहे, म्हणजे सेम प्लॅटफॉर्म ट्रान्सफर करणार आहे. तर त्याच्यासाठी काय रूल वगैरे आहेत का, किंवा कॅपिटल गेन मध्ये दोघांमध्ये काय फरक होऊ शकतो का, हे मला प्रश्न विचारायचा होता. मॅडम, ते रूल काय आहेत ते परागजी सांगतील. कॅपिटल गेनच्या बाबतीमध्ये ते आणि तुम्ही ह्या वेगळ्या भिन्न व्यक्ती आहात. तुम्हाला जर का ते शेअर्स त्यांनी जर का गेलात सर, तुम्ही म्यूटला गेलात. ओ आय एम सॉरी. मी असं म्हणत होतो की हा थोडा जरा कॉम्प्लेक्स विषय आहे. याच्यामध्ये तो गिफ्ट टॅक्स वगैरे असतो, पण ते ब्लड रिलेशन मध्ये गिफ्ट टॅक्स लागत नाही. सेक्शन 56 इन्कम टॅक्स, तर त्याच्यामध्ये ब्लड रिलेशन मध्ये काही रिलेशन त्यांनी डिफाईन केलेली आहेत, बहीण भाऊ, आई वडील वगैरे, असं त्याच्यात तो टॅक्स लागत नाही. पण हा इथं असा छोट्या वेळात हा विषय सांगता येणार नाही. थोडं जरा त्याला तुम्ही टॅक्स ऍडवायझरला भेटा आणि मगच करा काय ते. पण ट्रान्सफर केले शेअर्स थ्रू गिफ्ट तर अँसेस्टर रिलेशन मध्ये टॅक्स लागत नाही इज द शॉर्ट आन्सर. पण इट इज नॉट सो सिम्पल, म्हणजे त्याला अनेक पैलू आहेत. ओके सर, ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू योगेश सर. अजून काही एक प्रश्न 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 विचार जर असले, लीना मॅडम 1-2 मिनिटं जरा अजून कोणाचे जर काही प्रश्न असले तर ते आधी हो, घेऊया. हो. आणि या चार्ट विषयी जर कोणाला माहिती करून घ्यायची असेल तर ती पण आपण घेऊया.
जे आमचे सेमिनार आपल्या ग्रुपवरती मी आवाहन केलं होतं की एक मीटिंग गेट टुगेदर, म्हणजे त्याचा हेतू असा होता, मी थोडक्यात तो सांगतो की या सेमिनारच्या निमित्ताने इतर जे काही आपले व्यावसायिक असतात, बिझनेसमॅन असतात, मी त्यावेळेला उदाहरणं पण दिलेली होती की पुण्याचा लक्ष्मी रोड रस्ता किंवा ठाण्यातला राम मारुती किंवा गोखले रस्ता, तुम्ही हे जर आठवलेत, पटकन समोर आणलेत, तर याच्यामध्ये जे काही वेगवेगळे व्यापारी आहेत, मोबाईलवाले असतील किंवा साड्या किंवा रेडीमेड गार्मेंट्स वगैरे विकणारे असतील, तर ही सगळी लोक ना, ही व्यावसायिक लोक एकेका ठिकाणी कुठेतरी जमत असतात आणि त्यांचे कॉमन जे काही फॅक्टर्स असतात, जे काही कॉमन प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स असतात, त्याच्यावरची अनुभव त्यांना आलेले असतात वेगवेगळ्या गिराहिकांकडनं किंवा त्यांच्या धंद्यामधले, तर हे एकमेकांबरोबर ते शेअर करत असतात. तर आपल्या सेमिनारचा, आपल्या गेट टुगेदरचा मूळ हेतू एका छोट्या ग्रुपमधनं, म्हणजे मोठ्या ग्रुपमधनं एक छोटा ग्रुप, आणि तो एकमेकांशी चांगल्या प्रकारे डिस्कस करतोय आणि इंटरॅक्ट होतोय, तर हे त्याचं महत्वाचं सगळं त्याच्यासाठी तुम्ही एकत्र या असं मी आवाहन केलेलं होतं. त्या सेमिनारच्या ग्रुपमध्ये मी काही स्ट्रॅटेजी सेमिनारमध्ये शेअर केलेल्या होत्या, तर त्यानुसार मी जे काही ऑप्शन्सचे ट्रेड करतो, तर त्याच्याविषयीचं माझं नॉलेज मी काही जणांबरोबर शेअर केलंय ऍक्च्युअली. आणि जे काही कॉमन प्लॅटफॉर्मवरती आपण शेअर करतो ना, हे कधी पण म्हणजे मी तुम्ही ग्रुपवर अनेक वेळेला बघितलेलं असेल की मार्केटिंग हे आपण करू देत नाही आपल्या ग्रुपवरती कोणालाही, म्हणजे तो रूल मला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. तर मार्केटिंग मी स्वतः काही करत नाही माझं सुद्धा. पण कसं आहे की एखाद्याने जर खूप मेहनत घेऊन काहीतरी केलेलं असेल आणि त्याची तो फी किंवा त्याचे चार्जेस जर आवाच्या सवा सांगत असेल जे लॉजिकल वाटत नाहीत, तर मग माझा त्याला विरोध असतो. पण ज्यांनी कोणीतरी काहीतरी एखादी कॉमन स्किल मधनं एक स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप केली, ती पूर्ण फिल्टर आउट केली, ती टेस्ट केली त्यांनी, आणि नंतर ती तो वापरायची कशी, तर हे वापर करून तो स्वतः काहीतरी चांगलं त्याच्यामधनं उत्पन्न मिळवतोय आणि इतरांनी मिळवावं अशी त्याची अपेक्षा असेल, तर त्याच्यासाठी लॉजिकल त्यांनी काहीतरी जर चार्ज केले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर नाममात्र फी ज्याला आपण म्हणतो की ₹500 किंवा ₹1000 वगैरे अशी अगदी टोकन अमाऊंट. पण काही काही ठिकाणी मी बघितलेलं आहे की अगदी ₹7,000, ₹10,000, ₹12,000 वगैरे असं एक महिन्याच्या कोर्ससाठी सांगतात, जे मला थोडंसं इलॉजिकल वाटतं, पटत नाही मला. एक ₹500-700 पर्यंतचा खर्च आणि मग त्याच्यावरती आपली इंटरॅक्शन, कारण समोरच्या व्यक्तीकडे पण काहीतरी त्याचा अभ्यास असतो, तर एक्सचेंज ऑफ थॉट्स हा आपला मीटिंगचा मूळ हेतू असतो. तर असं ऑप्शनच्या विषयी त्या सेमिनार ग्रुपवरती मी अनेक वेळेला काही पोस्ट करत असतो. हे जे मी तुम्हाला आता समोर 2 इंडिकेटर दाखवले, ते इंडिकेटरचं महत्व पण तुम्हाला दाखवलं की कसे ते फेल होत नाहीयेत. बॅक टेस्ट करून तुम्ही बघा वेगवेगळ्या स्टॉकवरती, इंडेक्सवरती तर ते फुल प्रूफ आहेत. ते 90%च्या पेक्षा पण जास्त त्याला अॅक्युरसी आहे. तर हे जे सगळं नॉलेज असतं, हे नॉलेज तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी मला सुद्धा काही कॉस्ट असते. आपला वेळ तर मी द्यायला केव्हाही तयार असतो, पण ही जी मेहनत आम्ही लोक घेतो, तर त्याच्यासाठी ती कॉस्ट असते. तर मी अगदी ₹500 3 दिवस असा तो इंटरनेटवरती झूमवरती ती मीटिंग घेतलेली होती. अशी मीटिंग जर ऑप्शन्स विषयी कोणाला तुम्हाला माहिती करून घ्यायची असली, तर या मीटिंग मी घेणार आहे 2 ते 3 दिवस, आणि नंतर सेमिनारच्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून घेतल्यानंतर कंटिन्युअस त्याच्याबरोबर सपोर्ट, आणि तुम्हाला 99% लॉस होऊ न देणं याची काळजी घेणं. लॉस व्हायचा असला तर तो होतो, पण तो शक्यतो होणार नाही याच्याबद्दलची आपण काळजी घेतो. तर असे काही सेमिनार मी घेणार आहे झूमवरती. तर त्याची पण एक अनाउन्समेंट मला छोटीशी करायची होती. हे मार्केटिंग नाही, अगदी नाममात्र शुल्क मी घेतोय, आणि जी माझी वेळ मी तुम्हाला देणार आहे, माझी जी मेहनत हे संपूर्ण स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यामध्ये झालेली आहे, तर त्याच्याविषयीचं ही सगळी माहिती आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना टॅक्स हार्वेस्टिंगसाठी आणि पुढचं वर्ष तुम्हाला इन्कम टॅक्स अगदी 0 किंवा त्याच्यापेक्षा पण खाली लागेल. निगेटिव्ह इन्कम टॅक्स ही सुद्धा एक चांगली कन्सेप्ट आहे, बोलूया कधीतरी त्याच्यावरती. तर तुम्ही उणे उत्पन्न दाखवा, तुमच्या लॉस जेवढा जमेल तुम्हाला तेवढा लॉस बुक करा. येणारी वर्ष खूप चांगली असतील, त्यावेळेला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर प्रॉफिट झाला, तर तो 8 वर्ष तुम्हाला या चालू वर्षाचा लॉस कॅरी फॉरवर्ड करता येणार आहे. आणि तो 8 वर्ष तुम्ही कॅरी फॉरवर्ड करून पुढच्या वर्षामध्ये किंवा त्याच्या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला, तर त्याच्या अगेन्स्ट तो सेट ऑफ तुम्हाला करता येईल. ऑफिशियली हे सगळं होतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुमच्या कर सल्लागाराकडनं तुम्हाला प्रॉपर माहिती डेफिनेटली मिळेल. नाही मिळाली तर तुम्ही ग्रुपमध्ये टाका. ग्रुपमध्ये आपल्या खूप चांगले कोऑपरेटिव्ह चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ते तुम्हाला नक्की गाईड, मार्गदर्शन लगेचच करतीलच. तर मीटिंग ही सेकंड सेशनही संपायला आलेलं आहे,
आणि आपण जास्त वेळ कोणाचा घेत नाही. एकच प्रश्न किंवा एक किंवा मॅक्झिमम 2 प्रश्न कोणाचे असले तर ते घेऊया. बाकी ग्रुपमध्ये आहोतच, भेटत राहू. थँक्यू फॉर जॉईनिंग. आजची आपली मॅक्झिमम उपस्थिती ही 51 जणांची होती. थँक्यू सो मच फॉर एक युअर प्रश्न रिस्पॉन्स. विचारू का हो, बोला ना. सर एक प्रश्न एकच प्रश्न विचारतो. आता बोला, जे बोला. न्यू टॅक्स रेजिमी प्रमाणे 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स फ्री आहे. समजा हो. रिटायर्ड माणूस आहे, त्याचं इन्कम काहीच नाहीये, तर त्यांनी जो इंट्राडे आणि शॉर्ट टर्म लॉंग टर्म जो काही त्यांनी गेन प्रॉफिट कमवलंय खाली जाणाऱ्या मार्केटमध्ये, तर समजा बरोबर. त्याला एक 5 लाख रुपये प्रॉफिट झालंय अॅन्युअली, हां, तर हां. त्याला टॅक्स पडेल का नाही पडणार? कारण की म्हणजे ते इन्कम जे स्पेक्युलेशन म्हणतात, जे इंट्राडे हो, करतो हो. हो, किंवा हो. एफआयडे करतो, तर ते 5 लाखच आहे त्याचं टोटल इन्कम, जे की म्हणू शकतो म्हणजे ऍज अ प्रॉफिट. सो 12 हां. लाखाचं लिमिट आणि हे 5 लाखाचं त्याचं उत्पन्न जे शेअर मधनं मिळालंय फक्त, हं. तर त्याचं काय रिलेशन आहे? म्हणजे ते टॅक्स पडेल की नाही पडणार? माझ्या योगेश सर आहेत का नाही माहिती नाही, मला बघायला लागेल जरा. पण माझ्या माहितीप्रमाणे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे, हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही कमावताय किंवा नाही कमवताय याप्रमाणे तुम्हाला लागतं. तर त्याच्यामुळे तुमचं करपात्र उत्पन्न असू दे किंवा नसू दे, म्हणजे थोडक्यात 12 लाखाच्या खाली जरी तुमचं उत्पन्न असलं किंवा उत्पन्नच नसलं तुम्हाला, तरी सुद्धा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला भरायला लागतो. आणि स्पेक्युलेशन चा प्रॉफिट सुद्धा तुम्हाला भरायला लागतो. तुमच्या कर सल्लागाराशी याविषयी बोला तुम्ही, ते प्रॉपर गाईड करू शकतील. माझं थोडंसं, मी प्रॅक्टिशनर नसल्यामुळे मोजकं ज्ञान आहे माझ्याकडे, पण मी जी पीडीएफ शेअर केलेली आहे त्या शेअर केलेल्या पीडीएफ मध्ये पण याचा उल्लेख नक्की केलेला आहे की जर तुमचं करपात्र उत्पन्न नसलं तरी सुद्धा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वरती तुम्हाला कर भरायला लागतो. तर त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न असू दे किंवा नसू दे, तुम्ही करपात्र उत्पन्न तुमचं ते दाखवायला लागेल तुम्हाला आणि कर भरायला लागेल त्याच्यावरती. तो नलिफाय करण्याचं टेक्निक आता आपण डिस्कस केलं. ग्राफ विषयी तुम्हाला मी माहिती दिली आणि आता हो. आपली मीटिंग झाल्यानंतर मी ग्रुपमध्ये पोस्ट करणार आहे. तर तुम्हाला जर अकाउंट ओपनिंग करायचं असेल तर 5 रुपये पर ट्रेड आणि डिलिव्हरी ब्रोकरेज 0. 31 मार्च पर्यंत तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंगसाठी ही सवलत मी देतोय. मिराय ॲसेट नावाचे ब्रोकर आहेत, त्यांच्याबरोबरचा टाय अप आहे माझा आणि या मिराय ॲसेट कडून ही ऑफर आहे तुमच्याकडे आलेली की ज्याच्यात डिलिव्हरी ब्रोकरेज तुम्हाला 0 लागणार आहे. तर त्याच्यामुळे टॅक्स हार्वेस्टिंग करायला तुम्हाला याची मदत होईल नक्की. अकाउंट ओपन करा, नंतर तुम्ही ते चालू ठेवायचं किंवा नाही ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे. अकाउंट ओपनिंगसाठी कुठलेही चार्जेस नाहीत, बंद करायलाही कुठले चार्जेस नाहीत. फक्त जे काही तुम्हाला गव्हर्नमेंटचे चार्जेस असतात एसटीटी वगैरे ते भरायला लागतील. शेवटचा मिनिट राहिलेला आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. ग्रुपमध्ये आहोतच, सर आपण भेटत सर राहू. सर हो, बोला ना. हे जे मार्च मध्ये जे आहे ते एप्रिलमध्ये जे कन्सेशन चालू राहणार आहे का नाही? म्हणजे हो, 5 ते हे रुपयाचं हे जे आहे. कन्सेशन, हो हो, अरे सर, हे कंटिन्यू तुम्ही अकाउंट जेवढे दिवस तुमच्याकडे आहे तोपर्यंत हे कन्सेशन चालू राहणार आहे. अच्छा अच्छा, ओके. हा हा, आणि तुम्ही त्याला अकाउंट बंद करत नाही. डॉक्युमेंट काय करा? हा, काही त्याला डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट लागत नाही. मी तुम्हाला लिंक शेअर करतो. या लिंक मध्ये हा, फक्त ते तुम्हाला पॅन कार्ड नंबर विचारतं. तुम्हाला मोबाईल ओके नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येतो. तो ओटीपी जवळपास सगळेच मोबाईल फोन्स ऑटोमॅटिक रीड करतात. अदरवाईज तो ओके. ओटीपी तुम्ही टाका, तिथे पॅन कार्ड हा, तुमचा नंबर टाका, तुमचं नाव वगैरे ऑटोमॅटिक येतं आणि नंतर ते अच्छा. ऍप तुम्हाला गाईड करत जातं. आणि ते गाईड हा, केल्यानंतर तुम्ही प्रॉपर त्याच्यामध्ये फक्त स्वतःचे डिटेल्स टाका की तुमचं उत्पन्न किती, तुमचा नॉमिनी कोण आहे, तुमचे ओके बँक ओके, अकाउंटचे डिटेल्स सुद्धा तिथे ऑटोमॅटिक फेच केले जातात. ठीक आहे. एक सेल्फी तुम्हाला घ्यायला लागतो आणि तुमच्या बँक हा अकाउंटमध्ये जशी सही आहे तशी सही तुम्हाला हा, मोबाईलच्या स्क्रीनवरती करायला लागते फक्त. हे ओके झालं ओके. की शेवटी फक्त तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि आधार ओटीपी हम्म, तुम्ही अपलोड केला की तुमचं अकाउंट ओपनिंग झालेलं आहे, प्रोसेस कम्प्लीट असं तुम्हाला मेसेज येतो आणि 1 दिवसात हम्म. अकाउंट ऍक्टिव्हेट होतं. तर ऍज हो फास्ट ऍज ओके. पॉसिबल टॅक्स हार्वेस्टिंगच्या मागे लागा. दिवस आपल्याकडे फार कमी आहेत. अच्छा, ओके. ओके, थँक्यू सो मच. मीटिंग संपते आता. आपण ग्रुपमध्ये आहोतच, भेटत राहूया. थँक्यू. थँक्यू, बाय. थँक्यू व्हेरी मच.